अभिजित दिपके यांचं जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन चालू होतं, कुठेतरी त्या आंदोलनाला आता मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर मात्र धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देखील द्यावा लागणार आहे. त्या क्षणी मात्र त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू पाहिलेले आहे. अक्षरशः हुंदके भरून त्याची आई रडत होती, वडिलांच्या डोळ्यात देखील अश्रू होते. हे आनंदाचे अश्रू होते, कारण आपण पाहिलेलं आहे की त्यांचा मुलगा जवळपास 2 महिन्यापासून त्यांच्यापासून दूर होता, त्या ठिकाणी आंदोलन करत होता. त्याचे खाण्यापिण्याचे देखील त्याला अनेक अडचणी येत होत्या. तो रस्त्यावरती झोपला. त्यांच्या आईने अनेक अशा त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु आज पुन्हा एकदा मी त्यांच्या आईशी चर्चा करणार आहोत की आता अभिजित कधी येणार आहे, अभिजित पुढे काय करणार आहे, याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अभिजितची आई आहे. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. तुम्ही अक्षरशः त्या दिवशी तुमच्या डोळ्यामध्ये इतका आनंद अश्रू होते, खूप आनंद अश्रू होते. मला खूप रडायला येत होतं त्या दिवशी. मी 21 मे पासून मला असं रडतच होते थोडं थोडं, पण त्या दिवशी राजीनामा झाला त्या दिवशी मला खूप रडायला आलं. मग इतकं रडायला आलं होतं की काय करावं काही नाही, म्हणून मला काही सुचतच नव्हतं. कारण त्यांनी खूप सहन केलं ना, एवढा याच्यातला चांगल्या घराण्यातला तिथे कचरा उचलला सगळ्यांसोबत, स्टेजवर झोपला, चापट खाल्ली आणि पोलिसांच्या शाई फेकली, पुन्हा पोलिसांच्या बुटासह पाया पडला. मग त्या दिवशी तर इतकी रडले मी. म्हटलं बाळा मी तुला बोस्टन मध्ये पाठवलं कशासाठी रे, म्हटलं तो अक्षरशः पोलिसांच्या पाया पडला बुटासह. म्हटलं मला ते पाहवलंच नाही. तर म्हणे तूच तर म्हणे मोठ्यांचा आदर कर. म्हटलं आजचा आदर नसतो बाळा, तू पडायचं होतं पण असं तर करायचं होतं ना. म्हटलं खूप हे झालं. तर नाही म्हणे मम्मी काही होत नाही म्हणे. आणि म्हटलं पण मला नाही बरं वाटलं, पप्पांना नाही, आम्ही दोघंही रडलो. म्हटलं काही नाही म्हणे, होत असते असं घटना, तेवढं काही मनावर घेऊ नको म्हणे. पण नाही म्हटलं बाळा ते आवडलंच नाही तर काही नाही होत म्हणे मम्मी, असं करावं लागतं म्हणे. म्हटलं आता अजून काय काय करतोस तू, तर काही नाही म्हणे, जे गरज करतोय ते समाजासाठी करतोय म्हणे, त्याच्यामुळे तू काहीच टेन्शन घेऊ नको म्हणे मम्मी. पण मन कसं राहत नव्हतं ना. रात्री 1-1:30 स्टेजवर नाही दिसला की मित्राला फोन, आहे हो काकू तो स्टेजवर झोपला. अरे म्हटलं त्याला झोपायची सवय नाही काही नाही. एके दिवशी त्याच्या हाताला पट्टी बघितली. म्हटलं बाळा काय झालं रे, तर काही नाही म्हणे, उषा खाली आला, ते वातावरण थंड असेल, वात आला असेल. तर म्हणे बाळा काही नाही म्हणे मम्मी, हे झालं म्हणे, वात आल्यासारखं झालं आणि बोट वाकडे होते. म्हटलं बाळा किती रे हाल. म्हटलं जाऊ दे ना, म्हटलं आपल्या घरातलं कोण आहे त्या नीटच्या परीक्षामध्ये, कोणीच नाही, कशाला एवढं. नाही म्हणे मम्मी मी आता याच्यात उतरलो. आणि एका त्या मुलीच्या आईने माझ्या हातात आस्ती दिल्या होत्या, ती म्हणे मला याच्यावर न्याय भेटून दे, म्हणून मी ते सगळं करणारच आहे मम्मी. म्हटलं जाऊ दे बाळा, तूच एकटा आहे का, भरपूर जण आहे. तर नाही म्हणे मम्मी मला हे करावंच लागणार आहे म्हणे, मला तो शब्द मी दिलेला पूर्ण करणारच आहे. म्हणजे ज्या एका मुलीने आत्महत्या केली होती त्या मुलीच्या आईने अभिजितच्या हातामध्ये तिथे अस्त्या आणून दिलं होतं आणि एक प्रकारे समजा ते वचनच घेतलंय का माझ्या मुलीला. हा त्यांच्या घरी गेला होता भेटायला. काहीतरी आकांक्षा कुठलची, नागपूरचीच होती. तर ती आस्ती होती, अशा आस्ती घेऊनच तो रडला त्यांच्या समोर. ते मग त्याचे आई वडील म्हणे की असं झालं म्हणजे माझ्या मुलीने आत्महत्या वगैरे केली म्हणे, तर मला न्याय पाहिजे. तर तो म्हणे मी तुम्हाला न्यायच भेटून देईल म्हणे आणि हा माझ्याकडनं तुम्हाला वचन आहे म्हणे, मी तुमचा हा पूर्णच करेल म्हणे. तर ते आई वडील रडले, हाय रडला. मग मलाही कस तरी झालं. म्हटलं बाळा जाऊ दे, तूच एकटा आहे का, समाजात भरपूर आहे म्हटलं. तर नाही म्हणे मम्मी तसा विचार नाही करायचा म्हणे. सर्व आज 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आज त्यांच्या आई वडिलांना काय वाटत असेल म्हणे की आपण एवढे पैसे भरले बाबा आणि आपल्या लेकरांनी आत्महत्या केल्या, तर आजकाल शिक्षणाला कमी पैसा लागतो का. म्हटलं ते विचार करतील ना. तर नाही म्हणे मम्मी हा तुझा गैरसमज आहे, तसं नाही म्हणे. हे विद्यार्थी म्हणजे आज आई वडील, तू मला किती पैसा लावला म्हणे आणि मी जर दुसरं काय केलं तर तुला वाईट असेल, तसं त्या मुलांच्या आई वडील काय वाटत असेल मला. आज ते वारलेले पोर तर त्यांना काय वाटत असेल. आज त्यांच्या मुलांनी किती कमवलं असतं, आज MBBS डॉक्टर झाले असते तर आज त्या मुलांनी किती कमवलं असतं आणि त्या आई वडिलांना आज किती आनंद वाटला असता की नाही माझी मुलं आज डॉक्टर झालेत म्हणून. त्याच्यामुळे मला न्याय भेटून द्यायचाच आहे म्हणे मम्मी, हे प्रयत्न शेवटपर्यंत करणार म्हणे. मग मला सांगा आता अशात काही अभिजितशी बोलणं झालंय का, तो ट्रीटमेंट घेण्यासाठी दिल्लीमध्ये थांबला होता, कधी येणार आहे, काय काय बोलणं झाले? नाही त्याला म्हटलं तू आरामच कर म्हटलं, कारण इथं आल्यावर तुला दगदग होईल आणि आम्ही कोणाकोणाला नाही म्हणायचं, म्हणून तू 2-3 दिवस चांगला आराम कर आणि एक ठराविक वेळ दे म्हटलं भेटायची. 12 ते 1 दे, संध्याकाळी 6 ते 8 दे आणि त्यानुसार तू सगळ्यांना भेट म्हटलं, कारण लोक खूप तुझी देवासारखी अशी वाट बघायला लागलेत आणि 1-2च रील्स व्हायरल झाल्या तर इतके त्याला गुलाबाचे हार मोठमोठाले आणले. म्हटलं भैया तो आलेला नाहीये. नाही म्हणे काकू रील्स. म्हटलं त्या जुन्या रील्स आता पुन्हा टाकायला लागलेत म्हटलं. जुन्या
रडत होते त्या दिवशी हा ते जुने आहे, हा ते जुने आहेत. म्हटलं भैया तो काय आलेला नाहीये म्हटलं. तर म्हणे नाही काकू खोटं सांगतायत. म्हटलं नाही भैया मी कशाला खोटं सांगू म्हटलं. तर तो आला की सांगेल ना म्हटलं की आलेला आहे म्हणून. लोकांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे. हो खूप आनंद आहे. लोकांना असं वाटतंय कधी बघावून कधी नाही, एवढं त्याला हे झालंय. तर त्याला म्हटलं तू चांगला आराम कर, तू तेव्हाच ये म्हटलं, कारण आराम केल्याशिवाय तुलाही बाहेर पडता येणार नाही म्हटलं. बरं मला सांगा, त्या ठिकाणी जे आंदोलनाचे काही विद्यार्थी येत होते, अनेक राज्यातून विद्यार्थी येतो, लाखोच्या संख्येने विद्यार्थी होते, आणि त्यावेळेस आंदोलन मागे घेतलं, त्यावेळेस सरकारसोबत करार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. अभिजितचं म्हणणं आहे. त्याच्यासोबतचे ते 2 जण होते रांका वगैरे, त्यांनी असं लिखित दिलं होतं की आम्ही त्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करणार नाही, आम्ही गुन्हे मागे घेऊ. पण आता असं वाटतंय की महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल किंवा दिल्ली असेल, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा गुन्हे नोंद करण्याचे ठरवलं, असं काही ऐकले? नाही ऐकलं ते. आता त्याच्यातलं मला काही सांगता येणार नाही ना. हा आता तो करेल त्याच्यावर काय करायचं येतं. आणि तो जे म्हणले ते तर ते त्यांना मान्यच करावं लागणार आहे ना, कारण त्याशिवाय पोरांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही, त्याच्यामुळे ते करावंच लागणार आहे ना. आणि शब्द दिलेला आहे ना, ते शब्द दिलेला करेल तो पूर्ण, कारण तो तसा तो प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे तो करेल तसा हे सर्व. बरं, मला काही दिवसापूर्वी तुम्ही असंच बोलत असताना अशाही देखील बोलल्यात की आता असं वाटतं की अभिजितने कुठेतरी लग्न केलं पाहिजे आणि तुम्हालाही नातवंड याच्यासोबत खेळलं गेलं पाहिजे, असे तुम्ही वक्तव्य केलं आहे. हो वाटतं आहेत. आता पुतण्यांचे पण आहे. आम्हाला आठवण आली की आम्ही नांदेडला जातो. मोठ्या पुतण्यालाही 2 मुलं आहेत, मधल्या यांना पण 2 मुली आहेत, लहान्याला 1 आहे. मग आम्हाला आठवण आली की आम्ही नांदेडला जातो, त्या पोरांमध्ये रमतो. मग म्हणते बघ बाळा तुझ्या भावांचे लग्न झाले, त्यांना लेकरं झालेत, मग तसंही तुझंही लवकर झालं की आम्ही तुझ्यामध्ये गुंतू. मग आम्ही असं इकडे तिकडे फिरणार नाही की नाही बाबा आम्हाला आता सून आली, नातू आले. तर हो म्हणे मम्मी करेल मी, मला जेव्हा वेळ असा सांगेल मी तेव्हा करेल म्हणे मम्मी. तर काय वाटतं तुम्हाला, तुम्ही काही तुमच्या आवडीची अशी सूनबाई काही पाहून ठेवली का, किंवा अभिजितने काही पाहून ठेवली? नाही नाही, त्याचं काही मला सांगता येणार नाही, पण आम्ही नाही पाहिली, कारण त्याच्या इच्छेविरुद्ध करणार आम्ही नाही हे करणार ना. कारण तो तसा प्रामाणिक आहे, तो सगळ्या गोष्टीचा विचार करूनच काय तो निर्णय घेईल. तो काही तसा असा म्हणजे खोटा नाटा नाहीये, त्याच्यामुळे नाही म्हणजे आई वडिलांच्या शब्दाला मान देईल. हो मान देईल. नाही तर त्याचं काही कुठं असेल तर तो स्पष्ट पप्पांना सांगेल, पप्पा की असं असं आहे, कारण तो लपवणारा नाहीये, त्याला खोटं आवडत नाही, त्याच्यामुळे तो खोटेपणा काहीच करणार नाही. जरी काही असेल तो आधी पप्पाच्या कानावर घालेल, आमच्या कानावर घालेल, सगळ्यांच्या कानावर घालूनच तो निर्णय घेईल. तो असा निर्णय डायरेक्ट घेणार नाही. पण अभिजितच्या आईने आता लहानचं मोठं केलंय, आता एवढं नाव झालेलं आहे, पूर्ण जगामध्ये त्याचं नाव आहे, तरी कुठेतरी असं वाटत असं ना तुम्हाला की नाही आता आपली जी सून आहे तिने अभिजित आई वडिलांची देखील सेवा केलं पाहिजे. कारण जे अभिजितला जे काही यश आलेलं आहे त्याच्यामध्ये आई वडिलांचं मोठं त्याच्यामध्ये हातभार असतो, आणि कुठेतरी आई वडिलांची इच्छा असते का आपली सून जी आहे तर आम्हालाही सांभाळून घेतलं पाहिजे, अभिजितलाही सांभाळ, आणि घर कुठेतरी व्यवस्थित चाललं पाहिजे. हो ना. नाही आता सांभाळून घ्यायचं, आजकालचं तसं राहिलंच नाही ना. आजकाल कसं मुलं मुली दोघंही जॉबला असतात, त्याच्यामुळे आता प्रश्नच येत नाही की चला बाबा आपण हे राहावं म्हणून. उलट आपणच त्यांची चहादारी करावं लागेल, जेवण करा, चहा करून द्या, आता आपल्यालाच करावं लागेल ना. कारण एवढा समजदारपणा घेतला तर ते 2 जण चांगले राहतील. नाही तर आपण जर नाही म्हटलं आता तू घरातलंच काम करते, आजकालच्या मुली नाही तशा, आजकालच्या मुली सगळ्या जॉब करणारच आहे. त्याच्यामुळे आता ते आधीचे विचार होते ते सोडावं लागतील, आता नवीन विचार सुरू करावं लागेल की आता त्यांच्यानुसारच वागावं लागेल. कारण माझी मुलगी नोकरी वगैरे करते, मग आता तिच्याहूनही कळतं ना की नाही बाबा काय असते नोकरी केल्यावर काय, त्याच्यामुळे आपल्याला सगळं करावंच लागणार त्याला. बरं, काही दिवसापूर्वी अभिजितची बहीण म्हणजे तुमच्या मुलीने एक अर्ज दिला होता की कुठेतरी त्याच्या जीवाला धोका आहे, त्याला संरक्षण द्यावं, असं काही अर्ज दिला होता? हो दिला होता तिने, की तिला भीती वाटत होती, आई बाळा फोन नाही उचलत काही नाही. म्हटलं नाही उचलतो बोलतो, म्हटलं तसं काही नाही, म्हणून तिला ती चिंता वाटली, म्हणून त्या जावयांनी आणि मुलींनी अर्ज दिला होता. ते बीडला राहतात. हा बीडला राहतात, खालीपुरी हे त्यांचं गाव आहे, तिथे राहतात ते. पण आता काय वाटतं तुम्हाला की ज्या प्रकारे तुम्ही म्हटलेलं आहे की इच्छा तर व्यक्त केलेली तुम्ही की अभिजितने आल्यानंतर लग्न केलं पाहिजे, कुठेतरी लहान मुलं जे आहे ते नातवंडासोबत खेळावं अशी तुमची इच्छा देखील आहे, त्याचं पप्पाचं देखील काय? नाही पप्पांचं काही म्हणणं नाही, तो मलाच जास्त बोलतो, पप्पांना बोलत नाही. तो पप्पांना घाबरतोच तो. त्याचं एक तुम्हाला सांगू का, गेल्या 2 वर्षापूर्वी तो आलेला होता, त्यांनी ते लोक बोलवले होते, ड्रिल मशीन त्यांनी मारली होती, त्याच्या याच्यामध्ये थोडं बाथरूम मध्ये कपाट करायचं होतं, तर त्या ड्रिल मशीन वाल्याकडनं चुकून पाईपामध्ये होल पडल्या गेलं, मेन पाईप जो असतो का त्याच्यामध्ये होल पडल्या गेलं, तर ते प्रेशर त्या माणसाने दाबलं, ते प्रेशर सगळं खाली आलं, म्हणजे मधल्या रूम मध्ये आलं, वरतून सर्व काय. तर त्याने अक्षरशः काय केलं
की मला म्हणे मम्मी हा पाईप सगळाच फुटला वाटतं आणि घरात पाणी झालं. हो म्हटलं बाळा तू काय केलं तर माहित नाही म्हणे. त्यांनी घाई ओले कपडे बॅग मध्ये टाकले आणि प्लेनचं तिकीट काढून तो दिल्लीला गेला. तो एवढा घाबरणारा अभिजित होता. आता त्याच्यात एवढी हिंमत आली कशी काय माहित. आता तू पप्पाच बघ म्हणे काय करायचंय. मग मी पटकन आमचा एक चेतन नावाचा इंजिनियर आहे मी त्याला सांगितलं चेतन असं असं झालं तर म्हणे येतोच म्हणे मॅडम. त्याने आला मेन वॉल बंद केला पाणी बंद झालं. अरे म्हटलं लेकरू गेले रे साहेबाच्या भेने दिल्लीला म्हटलं. तर म्हणे एवढं काही नव्हतं. नाही म्हटलं तो घाबरला त्याला वाटलं पप्पा काय म्हणतात काही नाही तो आधीच निघून गेला म्हटलं. त्यांनी 4ची का 5ची फ्लॅट होती त्यांनी लगेच घर सोडलं आणि प्रायव्हेट रिक्षा केला आणि तसाच गेला तो दिल्लीला निघून. मग त्याला म्हटलं बाळा काही नव्हतं रे नॉर्मल होतं. नाही म्हणे पप्पा मला चिडले असते तू रिकामं काम काही करतो म्हणे. ड्रिल मशीन त्या माणसाने ती ड्रिल हे केली आणि पाईप सगळा फुटला म्हणून. म्हटलं 2 शब्द ऐकून घ्यायचे असते तर नाही म्हणे पप्पाचा पारा फार चढतो आणि पप्पा फार बोलले असते म्हणे. पप्पांना काही कळत नाही 4 माणसं वगैरे पप्पा डायरेक्ट फायरिंग करतात म्हणे. म्हणून तो त्यावेळेस घर सोडून गेलेला होता. अच्छा म्हणजे त्याच्या वडिलांचा स्वभाव जरा स्ट्रिक आहे. हा स्त्री मम्मी कुठेतरी समजून घेते कारण की शेवटी लेकरू आहे त्यामुळे मम्मीचे समजदारपण असतो आणि पप्पा स्ट्रिक आहे. नाही स्ट्रिक आहे त्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक आहे. त्यांना मुलीचा लाड आहे. त्यांना असे मुलं जास्त आवडतच नाही. त्यांना मुली फार आवडतात. हा पण आता हे पप्पाच्या विरोधात झालेले सगळे आंदोलन वगैरे हो सर्व विरोधातच होतं ना तेव्हा. कारण आम्ही त्याला नाही म्हटलं होतं ना की नाही. त्याच्या पप्पाचं तर म्हणणं होतं हा एवढा हुशार आहे यांनी UPSC वगैरे करावं कुठेतरी जॉब करावं कारण हा त्याच्यातला आहे. पण आता तो ऐकण्याच्या कंडिशन मध्येच नव्हता ना. दिल्लीला यांनी क्लास लावा मी त्याला पैसा पोहोचव तो नाहीच म्हटला तेव्हा. पण हे सगळं पप्पांच्या विरोधात झालेलं होतं हे जे काही होतं ते. बरं मला सांगा आता अभिजितचं पूर्ण जगभर नाव झालेलं आहे तर काय वाटतं की अभिजितला आता पहिले जास्त मागण्या येत होत्या की आता जास्त मागण्या येतात? नाही आता इथून पुढे येतीलच ना मागण्या. तसे येतातच फोन पण आता जास्त येतील बाबा की आहे मुलगा लग्नाचा आहे म्हणून येतील आता मागण्या. एक हाऊसवाईफ म्हणून तुम्हाला आवडेल की एखादा IAS अधिकारी अशी सून असली तर चालेल तुम्हाला? नाही हाऊसवाईफ आताच्या मुली कुठे राहिल्यात. आता सगळ्या जॉब करणारच आहेत. जॉब करणारी स्वीकारावं लागेल ना आणि तो करणार नाही ना. हा तसं तो करणार नाही तुमची पसंत तो जोपासेल का असं वाटतंय आई वडिलांची तुम्ही जर एखादी मुलगी पसंत केली आणि अभिजितला म्हणलं अभिजित बाळा मला ही अशी मुलगी पसंत आहे तर वाटतं तुम्हाला ते होईल? वाटतं पण आता मला सांगताच येणार नाही. आता तो एवढा पोहोचला त्याच्यामुळे मला आता त्याच्याबद्दल काहीच सांगता येणार नाही. आता काहीच मला नक्की काही सांगता येणार नाही त्याच्यावर. मला सांगा की तुम्ही आता बोलताना असे देखील बोलले आहेत की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले अभिजितचं दिल्लीमध्ये तुमचं म्हणजे जे काही तुम्ही कार्यक्रमात जायचे कोणाच्या समारंभात जायचे तिथे तुमचं जाणं बंद झाले किंवा तुमच्याकडे येणं देखील बंद झालेलं आहे? हो त्याच्या माझीच इच्छा होत नाही कुठे जायला. मला बिलकुल नाही आवडत आपले लेकरू तिथं आंदोलन करताना आपण कुठे जावं म्हणून. मी कोणाच्याही घरी नाही काही नाही. फक्त 13 जूनला आईची माझ्या पुण्यतिथी होती. मी त्या दिवशी गेले पुण्यतिथी केली आणि 3ला घरी आले. 1ला गेले आणि 3ला घरी आले. माझी अशी इच्छाच होत नव्हती की कोणाच्या कार्यक्रमात जावं का कोणाला फोनवर बोला. मला चिडचिड होत होती म्हणून मी फोन TV हे सगळं बंद ठेवलेलं होतं. आणि पाहुणे रावळे कोणाच्याच इथे नकोच म्हटलं कारण लेकरू आपल्या आंदोलनात आहे तेवढ्या कोणत्या प्रसंगात आहे ना आपण कुठे इकडे मिरवायचं म्हणून मी अजिबात नाही कुठेच नाही. अच्छा मग त्याच्यामुळे तुम्ही गेले नाही की तुम्हाला हे पोलिसाचं संरक्षण हे असं आवडत नाही? संरक्षणाचं एवढं नाही पण लेकरू आपल्या त्या कंडिशन मध्ये तिथे आहे ना आपण कसं मिरवा ते मला बरोबर नाही वाटलं ना. हा नाही काय हे नाही तर पोलीस काय नाही मला त्या रोज म्हणायच्या मॅडम चला तुम्हाला कुठं जायचंय का. म्हटलं नाही बाई माझं लेकरू तिथं बसलं म्हटलं आणि मी इकडे कुठे फिरत बसू म्हटलं मला नाही बरोबर वाटत आहे म्हटलं. आज ना उद्या सर्व कार्यक्रम अटेंड करायचेच आहेत ना आणि काय करायचं आपल्या लेकरू त्या कंडिशन मध्ये आहे ना तिथे. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते अभिजितचे आहे. ज्या पद्धतीने त्याने सांगितलं की तो आल्यानंतर त्याच्याशी लग्नाची चर्चा होणार आहे मात्र त्याच्या इच्छानुसार जे काय होईल त्याच्या इच्छानुसार होईल. जरी त्यांना एखादी मुलगी पसंत आली की ते प्रस्ताव मात्र त्याच्यासोबत ठेवू शकतात की आम्हाला एखादी मुलगी पसंत आली परंतु त्याची राय त्याला विचारल्याशिवाय मात्र कोणतेही ते पुढचं पाऊल उचलणार नाही. आणि आता सगळीकडे जर पाहिलं गेलं त्याला मागण्या देखील येत आहेत. पहिली देखील मागण्याला आहेत मात्र शेवटी लग्न करणं हा न करणं हा सर्वस्व एक आहे अभिजितच्या हातात असल्याचं देखील त्याच्या आईने भावना व्यक्त केल्या आहेत. संजय आहेर LS मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर.